आणि ज्या पद्धतीने परवानग्यांचा दुरुपयोग केला आहे त्याच्यावर कारवाईचे संदेश आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत। या सगळ्या विषयात गंभीर चौकशी होईल। तक्रारदारांच्या भूमिकेवर डायरेक्ट कारवाईचे आदेश आपण दिलेले आहेत। त्याच्यातले अधिकारी सुद्धा दोषी आहेत का? कारण का ऐतिहासिक वारसा असल्याची परवानगी दिली जाते आणि दिली गेली नसेल तर अशा पद्धतीने कसं केलं गेलं? या सगळ्या गोष्टी चौकशी देतील। परवानगी असेल तर त्याच्या अटी शर्ती भंग केल्यात, त्या कोणी केल्यात, का केल्यात याची चौकशी होईल आणि ज्याला परवानगी दिली त्याच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई होईल। महायुती अंतर्गत जे पक्षप्रवेश होतं, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून भाजपात जे पक्षप्रवेश होत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे, नेत्यांमध्ये नाराजी आहे, आपापसात का खिंडार पाडला? मला वाटतं दोन्ही नेते शिंदेसाहेब, देवेंद्रजी किंवा महायुतीतले नेते आपापसात चर्चा नक्की करतायत। या पद्धतीने एकमेकाच्या विरोधात लढण्याचा विषयच येत नाही आणि त्यामुळे एकमेकाबरोबर महायुतीत लढण्याच्या बाबतीतला निर्णय आमचा झाला आहे। त्या स्थानिक विषयांवरच्या भूमिकांवर आमचे प्रदेश अध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेजींचे नेते आपापसात चर्चा करतील। त्याही विषयावर चर्चा होईल, आपापसात निर्णय करतील। महानगर गॅसचा सगळ्यात मोठा इश्यू मुंबईमध्ये आहे। जवळपास 2 दिवस झाला इश्यू आहे, तर सुद्धा प्रश्न सुटला नाही आहे। मला असं वाटतं या विषयातली संपूर्ण माहिती मला आत्ता नाही आहे, पण माननीय संबंधित मंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोलेन आणि याचा पाठपुरावा करेन। मला वाटतं या संबंधातली संपूर्ण माहिती संबंधित मंत्रालय देईल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याबद्दलचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन हे तातडीनेच झालं पाहिजे आमची भूमिका आहे।